हाय हॅलो नमस्कार. आज मी तुम्हाला काउंटर टॉप माझं कसं सजवलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कसा वाटतो हा व्हिडिओ शेवटी कमेंट करून नक्की सांगा. इथं पहा, मी इथं तिखट, मीठ, हळद असं वगैरे सर्व जे आपल्याला लागते ना डेली यूजमध्ये त्याचा साठा मी तिथं करून ठेवलेला आहे. आणि असे जार्स आहेत हे माझ्याकडे काचेचे. यामध्ये ना मी आता हे दोन्ही सध्या खाली आहेत, फिलअप करायला पाहिजे. यामध्ये मी बदाम, काजू, मनुका जे आपल्याला आपण रात्री भिजत घालून खातो ना, डेली ती हॅबिट आहे मला. रात्री नाईटमध्ये बदाम, काजू, मनुका हे भिजत घालते. त्याचं कंटेनर मी ते तिथं ठेवलेलं आहे. त्यानंतर खालच्या रॅकला इथं हे एक सिरॅमिकचं जार आहे, पाहू शकता. त्याच्यामध्ये बोर्नव्हिटा आहे. मी बोर्नव्हिटा कधीतरी पीत असते, त्यावेळी त्याच्यासाठी अशा प्रकारे सॅचे मी आणून ठेवते. आणि हे आहे माझं, हेही सिरॅमिकचंच ग्लास आहे. त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे चमचे स्टोर केलेले आहेत. त्याच्यानंतर ही आहे मिक्सरचं भांडं. त्याच्यामध्ये ना भरपूर असं डिवायडेड करून ठेवलं तर भरपूर हे होतं, स्पेस जातं. त्यासाठी मी एकात एक असं करून हे पहा अशा प्रकारे मी हे ऑर्गनाईज केलेलं आहे. म्हणजे कसं आपलं जास्त जागा स्पेस खात नाही. आणि इथं पाहू शकता, तिथंच तुपाची बरणी, मधाची बरणी, केसरची बरणी आणि जे फूड मध्ये इसेन्स लागतं ते ठेवलेलं आहे मी तशा प्रकारे. इथे पाण्याचे जार्स आहेत जे मी पाणी पिण्यासाठी वापरत असते, स्वयंपाकासाठी वापरत असते ते. आणि तिथं बाजूला एक खलबत्ता ठेवले कोपऱ्यात. तो जास्त काही लागत नाही, लागत असेल तर अशा प्रकारे घेते, कोपऱ्यातच ठेवले. जड आहे तो, लागत नाही जास्त, लागते तेव्हा घेते. आणि ह्याच्यामध्ये जे डेली वेअरचे जे स्पॅच्युला आहे ते मी अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. आणि हे छान वाटतं, घेतानाही कन्व्हिनियंट वाटतं आणि इझी होतं मला. त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही, इथे एक मी रॅक यूज केलेला आहे. हे खूप मोठं रॅक आहे, परंतु या एका रॅकमध्ये ना पुरे माझे जे पण मला डेली वेअरमध्ये जे भांडी लागतात ती मी इथं यूज केलेली आहेत. आणि पाहू शकता, मी तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की कशा प्रकारे त्याला आहेत. आणि अशा प्रकारे गॅप्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर अशा गोष्टी ठेवू शकता. हे बघा, मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे, त्याच्या पाठीमागे डोसा पॅन ठेवलेला आहे. लास्टला मी त्याच्या पाठीमागे भाकरी करण्यासाठी जी आपल्याला परात लागते तीही ठेवून दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही जर ऑर्गनायझर यूज केला प्लेट ठेवण्यासाठी तर तुमचा पसारा दिसणार नाही. यासाठी मी हे ऑर्गनायझरमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. हे कमीत कमी 200 ते 300 रुपयाप्रमाणे तुमच्या बजेटमध्ये मिळून जाईल. त्यानंतर मी तर धाईन लावून दिले होते सकाळी, आता थोडं लावण्यासाठी दिलं होतं. त्यामध्ये मी आता वाटी अशी ठेवून देते. हो, अशा प्रकारे आता ठेवून देते. एक ग्लास आहे छोटंसं, ते मी याच्यावर असं ठेवत असते. त्यानंतर तुम्हाला अनेक गोष्ट दाखवायची. माझ्याकडे लायटर बघा किती जुना आहे. हा कमीत कमी ना 50 वर्ष अगोदर, 50 म्हणाल काय 70 वर्ष अगोदरचा आहे म्हणा. माझ्या सासूबाईंनी दिलेला होता लग्नाच्या वेळेला, त्यावेळेचा आहे हा लायटर. आणि सांची तशी ठेवत असते मी, जी आपण भांड्याला वापरत असतो ना ती. आणि अशा प्रकारे हे कॉर्नर असं ऑर्गनाईज केलेलं आहे मी. त्यानंतर इथं मी काही ठेवत नाही. मला जितकं सुटसुटीत वाटते ना तितकंच मला खिडकी छान वाटते. मला खिडकीमध्ये जास्त काही ठेवायला आवडत नाही त्यासाठी. त्यानंतर इथं माझा 2 बर्नरचा गॅस शेगडी आहे. ही गॅस शेगडी 2 बर्नरची आहे आणि मला खूप आवडते. माझं खूप अटॅचमेंट आहे या शेगडीशी. आणि मी लग्न करून आले तेव्हापासून या शेगडीवर स्वयंपाक बनवते. आणि इकडे एक सिरॅमिकचं जार आहे. हे मी मिठाला वापरायचे, परंतु आता त्याचं बर्नीचं झाकण तुटलेलं आहे. आता मी अशा प्रकारे प्लांटर म्हणून यूज करत आहे. आणि जे आपल्याला लागतात ना ग्लास डिस्पोजेबल, त्याचा वापर मी इथं केलेली आहे. प्लांटर वॉटरमध्ये घालून प्लांट लावून दिलेला आहे.
आणि तुम्हाला अनेक गोष्ट दाखवू का? हे पहा, आमच्या लग्नाच्या वेळेला गिफ्ट आलं होतं. हे असं मग ते मी अशा प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. हे मिशोवर आहेत माझ्याकडे 3 सेट, त्याच्यातलाच एक सेट तिथं ठेवलेला आहे डेकोरेट करण्यासाठी. आणि अशा प्रकारे माझ्याकडे कप सेट आहे. खूप रॉयल लुक देतं आणि मलाही खूप आवडतं. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे पाण्याचा जार ठेवलेला आहे मी. आणि त्याच्या खाली आहे ना, खाली मी तेलाचं भांडं ठेवते. जे पण आपल्याला एक्स्ट्राचं तेल असतं ना तळलेलं वगैरे, ते त्याच्यात काढून ठेवण्यासाठी वापरत असते मी. त्यानंतर इथं माझं भांडी घासायचं, क्लीन करायचं, ओटा क्लीन करायचं, हे अशा प्रकारे आहे माझं. इथं भांडी क्लीन करून यामध्ये निथळत ठेवते आणि नंतर 1 तासानंतर भांडी मी दम मारत असते. आणि हे एक तुम्हाला दाखवायचं होतं. हे आहे ना, खूप छान प्रकारे क्लीन होतं आणि खूप छान प्रकारे हँडल करता येतं. आणि अशा प्रकारची मी जाळीही वापरते. जेही काही पर्टिक्युलर्स राहतात जे आपल्याला लागत नाही, अन्नाचे कणस त्याच्यामध्ये साठले जातात, म्हणजे आपला सिंक ब्लॉक होत नाही. अशा प्रकारे माझं काहीशी फायनल लुक होतं माझं काउंटर टॉपचं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, अशा प्रकारे इथे एक एक्झॉस्ट फॅन आहे. आणि अशी आहे माझी किचनची काउंटर टॉपची मांडणी. तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की चला बाय. इथंच थांबवते व्हिडिओ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह. थँक्यू.